आज दिवसभरातल्या काही घडलेल्या घडामोडी. नरेंद्र मोदी यांनी भाषणातून म्हटलं की काँग्रेस नग्न झालेलं आहे. हा काय बोलण्याचा मुद्दा आहे? भाषा म्हणजे प्रधानमंत्री मोदीची भाषा काय? काँग्रेस नंगा हो गया है. काय भाषा मोदीजी, दुर्दैव म्हणावं लागेल. आणि राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली होती. राहुल गांधींनी दीपक मोहम्मद यांच्याशी भेट घेतली. म्हणजे त्यांचं मूळ नाव दीपक कुमार, त्यांनी बजरंग दलच्या कार्यकर्त्यासमोर दीपक मोहम्मद नाव सांगितलं आणि एक मुस्लिम बांधवाला वाचवण्यात आलं. अशा दीपकसोबत भेट म्हणजे राहुल गांधींनी तळागाळातल्या लोकांशी ताळमेळ घालून भेट घेतोय, जे लोक समानता बंधुता एकता मानतात त्यांच्याशी. आणि एकीकडे नरेंद्र मोदीजी काँग्रेसला नंगे हो गए असं म्हणतात, म्हणजे दुर्दैव. आणि उत्तर प्रदेशामध्ये शंकराचार्यावरती गुन्हा दाखल झाला. त्यांना देखील सरकारच्या विरोधात बोलण्याचं षडयंत्रात करून त्यांना अटक करू शकतात आता, असंच म्हणावं लागेल. शंकराचार्य असं कृत्य काही करू शकतील असं वाटत नाही. फक्त त्यांना भोगावं लागते सरकारच्या विरोधात बोलण्यामुळे. आणि माझा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम. देशाची एकता बंधुता आणि समानता ही राखली गेली पाहिजे आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. नाहीतर बघा ना, ट्रम्पच्या विरोधात तिथल्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि टॅरिफ हा रद्द केला. सुप्रीम कोर्टानं ट्रम्पनं लावलेला टॅरिफ हा रद्द केला सुप्रीम कोर्टाने. त्यांच्या म्हणजे व्यक्ती मोठा नाही तर कायदा मोठा आहे असं सुप्रीम कोर्टाने अमेरिकेच्या म्हटलं. आणि कायद्याच्या वरती व्यक्ती नाही तर सगळ्या जनतेच्या वरती कायदा असला पाहिजे, सगळ्या लोकांच्या वरती कायदा असला पाहिजे. एका व्यक्ती हा एक देश होऊ शकतो असंच म्हणणं आहे अमेरिकेच्या कोर्टाचं. आणि त्यांनी ट्रम्पला दणका दिला असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला या महिन्यातच 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहे. तर तुम्हाला कुठल्या गोष्टीवर माझे मुद्दे पडतात लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सत्य एकच आहे, देशात संविधानाचं राज्य असलं पाहिजे, समानता एकता बंधुता ही राखली गेली पाहिजे आणि न्याय कुणाच्याही संवैधानिक अधिकारावर हनन होता कामा नये, एवढंच अपेक्षा. धन्यवाद.